पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि त्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्। त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो। गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुरसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम्। गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकर्षिः निजगाय। गोपाळ गोविंद रे गोपाळ यशोदेच्या तान्या बाळ गोविंद रे गोपाळ गोविंद रे गोपाळ। आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा। आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा। गोविंद रे गोपाळ गोविंद रे गोपाळ। आला
आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंदा आला 10 थरांचा गोविंदा हे तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा हे हलकी बोलते भित्तर तारा तालावरी ढोलती गोविंद गोपाळा नंदाचा कान्हा खाली धिंगाणा संगे त्याच्या गोपाळांचा रंग तो मिळा हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चुरात आहे बन्सीवाला हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चुरात आहे बन्सीवाला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हे नाद करायचा नाही औंदा आला 10 थरांचा गोविंदा निमंत्रणाचा ठेवून मान आलात आपण नटून छान निमंत्रणाचा ठेवून मान आलात आपण लांबून छान करू स्वागतम सुस्वागतम अमोल आमचा पुत्र गुणाचा अमोल आमचा पुत्र गुणाचा पिता झाला क्षण भाग्याचा पिता झाला क्षण भाग्याचा सोनिया सून आमची थोरली सोनिया सून आमची थोरली आई धाकल्या लेकाची झाली आई धाकल्या लेकाची झाली करू स्वागतम सुस्वागतम आनंद झाला आमच्या जीवनी आनंद झाला आमच्या जीवनी आगमन केले दोन्ही बंधूंनी आगमन केले दोन्ही बंधूंनी राम लखन आले जन्माला राम लखन आले जन्माला एकाच दिवशी दोन गावाला एकाच दिवशी दोन गावाला करू स्वागतम सुस्वागतम यावेनी येतच राहावे यावेनी येतच राहावे प्रेम असे हे अखंड लाभावे प्रेम असे हे अखंड लाभावे धन्य धन्य केले आम्हाला धन्य धन्य केले आम्हाला धन्यवाद आमचे तुम्हाला धन्यवाद आमचे तुम्हाला करू स्वागतम सुस्वागतम असू शकते की तुमच्याचकडच्या एका छान कोणीतरी आशीर्वादपर यांच्यासाठी सुस्वागतम म्हणलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचंही स्वागत केलेलं आहे. आता आपण आपला पहिला परफॉर्मन्स बघणार आहोत आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. बाळासाठी त्याच्या आजच्या दिवसासाठी आणि एकंदरीत सगळ्या परिवारासाठी बाप्पाकडे आशीर्वाद मागूया आणि गणपती बाप्पाच्या परफॉर्मन्सनी गणेश वंदनेनी गजवदन हे गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन
महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सुखकर्ता सुखहर्ता माता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव 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 रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नुपुरे चरणी घागर्या जय देव 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 देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान तुझं वीण न कोणी दयाळा माझ्या मनीची ठेवी जाण घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया मंगलमूर्ती क्या बात आहे. अशा छान गणपती बाप्पाच्या गजराने मस्त वातावरण झालेलं आहे. आजकालच्या काळात म्हणायचं तर वाईब छान क्रिएट झाली आहे. त्यामुळे आता कार्यक्रम पुढे न्यायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे गप्पा मारत कार्यक्रम पुढे न्यायचा आहे आणि गप्पांची सुरुवात अर्थातच या दोघांपासून आपल्याला करायची आहे, कारण आज त्यांच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि या दोघांसाठी आलेलो आहोत. तर सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि सगळ्यांकडनं मी तुम्हाला सांगते की तुम्ही दोघे खूप छान दिसताय आणि तुम्हाला झालेला आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्यामुळे मी तुम्हाला कसं वाटतंय असं नाही विचारणार आहे. आय नो खूप छान वाटतंय. पण आता ही बातमी तुम्हाला समजली तेव्हापासून आतापर्यंतची जी सगळी जर्नी होती इतक्या महिन्यांची ती कशी होती, काय काय बदल तुमच्या परिवारात झाले, नात्यांमध्ये झाले, छान ऍडिशन झाल्यावर काय काय चेंजेस छान छान झाले ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. तर कोण सुरुवात करेल? प्रथमतः धन्यवाद सर्व पाहुण्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शवल्याबद्दल. आणि कवितेचे नाव आहे हर्षावले घरो आमचे. कवितेचे नाव आहे हर्षावले घरो आमचे. आवाज वाढू का? नाही, छान आवाज आहे. सगळे शांत बसले तर येईल ऐकू. हर्षावले घर आमुचे चिमुकल्या जीवाच्या आगमनाने. हर्षावले घर आमुचे चिमुकल्या जीवाच्या आगमनाने सार्थक झाले जीवांचे कुटुंब पूर्ण झाल्याने. सार्थक झाले जीवनाचे कुटुंब पूर्ण झाल्याने. खुशी, बायको, आई, सासू, आत्या आणि मावश्या आणि 5वीला विसरलं होतं त्या मामी. ओके, जरी मुलगी झाली तरी नव्हता इशू. सेकंड आपत्ती आमचं म्हणून बोलतोय. जरी मुलगी झाली तरी आम्हाला नव्हता इशू. पण काहींच्या मनात मुलगा झाला तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर खळखळून तोंडाला ते हसू. म्हणून तुम्हाला सांगतो इथपर्यंतचा प्रवास होता खूप कठीण. नातू पाहिजे, अपेक्षा पाहिजे. बायोलॉजिकल कॅल्क्युलेशन चालू केले होते मी बसून. XY YX गुणोत्तर काही जुळेना. कारण की समीकरण चुकले तर मला दुसरा चान्स काही मिळेना. म्हणून कधी ज्योतिषाशी साधला संवाद तर कधी युट्यूब वरून माहिती केली गोळा. एक शोधत होतो पण उपाय मिळाले 16. पण एकही उपायाचा सुद्धा जमत नव्हता मेळ.
मग कळले हा सर्व ईश्वराचा आहे खेळ. मग कळले हा सर्व ईश्वराचा आहे खेळ. माझी प्लॅनिंग चालू असताना अचानक भावानेच लावला नंबर. माझी प्लॅनिंग चालू असताना अचानक भावानेच लावला नंबर. मग परफॉर्मन्सच्या प्रेशरने दुखायला लागली माझी कंबर. शेवटी नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेला अभ्यास लावला सर्व पणाला. लावला शब्द पणाला आणि शेवटी मासा लागला माझ्या गळाला. खुशी बायको आई सासू आत्या आणि मामी मावशा सर्व झाल्या खुश. मुलगा आहे की मुलगी या कुतूहलाला मिळाले नवीन रूप. खाण्याच्या सवयी तर कधी पोटाचा आकार यावरून जो तो बाधत होता तर्क एकदम बिंदास. पण माझा भाऊ चेतन आणि माझे प्रेशर मात्र वाढत होते याचा कोणाला नव्हता अंदाज. दीर्घ प्रतीक्षेनंतर उजाडला तो दिवस. दोन्ही भावांचा लागला जॅकपॉट. एकाच वर्षी एकाच दिवशी दोघांनाही झाला पुत्ररत्नाचा लाभ. खुशी म्हणजे माझी मोठी मुलगी. खुशी आनंदाने पप्पांच्या गेली कवेत. आईला आम्ही खाली शोधत होतो पण ती तर होती हवेत. सासूंच्या चेहऱ्यावरचे थांबत नव्हते हसू. तर आत्या आणि मावशांना सुचत नव्हते इथं बसू का तिथं बसू. झाले आई सासूंचे स्वप्न पूर्ण. म्हणाले चांगले झाले आता बाळा. खूप खूप धन्यवाद. 2 महिने आम्ही थांबतो नंतर मग तुम्हीच सांभाळा. हर्ष जल्लोष आनंद मोद खुशी जॉय उल्हास. व्यंजने पडत होती कमी. मी घेईन आता सर्वांची काळजी याची तुम्हाला सर्वांना देतो हमी. धन्यवाद. मनातल्या भावना त्यांच्याच काय परिवारातल्याही सगळ्यांच्या मनातल्या भावना त्यांनी अप्रतिम सुंदर व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे आता अजून त्यांना प्रोसेस किंवा काय काय अनुभवले हे वेगळं काय विचारायचं. त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. अजूनही काही शंका असेल तर नंतर भेटा त्यांना. ठीक आहे. आता आजच्या दिवसाचा आनंद जितका यांना झालाय, या बातमीचा आनंद जितका यांना झालाय, या बाळाच्या येण्याचा आनंद जितका यांना झालाय तितकाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्तच कदाचित ज्यांना झाला असेल त्यांना आपल्याला इथे बोलवायचंय. आणि ते म्हणजे बाळाचे नव्याने झालेले आजी आजोबा. तर सांगा आम्हाला. मग आजी आणि आजोबा कुठे आहेत? दोन्हीकडचे जे कोण इथे आहेत आता आनंद व्यक्त करायला त्यांना मी इथे याची रिक्वेस्ट करते. या प्लीज या. हा आनंद तुमच्या समोर जो आहे तो शब्दात व्यक्त करायचा असेल तर काय सांगायला लागणार? आनंद तर झालेलाच आहे. क्या बात आहे. आणि आता मला दोन्ही मुलांना 2 मुलगे झाले आणि हे 2 नंबर आहेत. त्याला पहिला झाला आणि 1 नंबर आहे त्याला. एका दिवशी 2 मुलगे. एका 10 आमचा आनंद तुम्ही काय सांगाल? मला खूप आनंद झाला कारण मला मुलगा नव्हता. दोन्ही मुलींना 2 मुलगे झाले. त्यामुळे हिच्याकडे पहिला एकच मुलगा होता. त्याच्या खूप जावयांना मुलीला खूप मस्त मला एक चान्स घेतली. एक मला मुलगाच झाला पाहिजे आणि ती माझ्या मुलीने जावयांनी इच्छा पूर्ण केली. माझा आनंद खूप गगनात मावतला इतका मोठा आहे. खूप दुःख पोटात असतानाही आज सगळ्यांसमोर खूप हसते.
त्यामुळे धन्यवाद. हसायचं कारणही तितकंच मोठं आहे, कारण त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद असाच भरभरून येत राहू दे अशी तुमच्या दोघांच्याही साठीची माझी सदिच्छा आहे. आता मला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही बाळाला घेऊन इथे 1-2 मिनिटं येता का? म्हटले की तो पहिला जन्माला आला आणि तो बरोबर 10 वाजून 10 मिनिटांनी जन्माला आला, म्हणून आता तो दादा झाला आणि हा छोटा झाला आणि हा मुलगा माझ्या भावाचा मुलगा शिवाजी. थांबून तुमच्याकडे बघतात याचा अर्थ तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असतात. वाजवा, टाळ्या वाजवा. शौर्य, कसं वाटतंय तुला? बराच तू तुझी ओळख करून दिली, काय वाटतंय? अच्छा, ओके ओके, ठीक आहे. तोंडला पण नंतर बोलूया. तर आता तुम्हाला यांना पण यांच्या हातात द्या, म्हणजे आपण एक मोमेंट छान क्रिएट करू. हा, आता तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त बाळाला हात लावा. असा हात लावा बाळाला, तुम्ही इकडनं. हा, असा हात लावा. लावा, हात लावा. येस, इकडे इकडे दोन्ही बाळांना लावा. गाणं लावा जरा. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, झूठे नहीं दिल आता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, क्यों ही नहीं दिल आता कोई. जाने तू क्या डरना, माने तू. क्या बात आहे, वा 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 वा. आजी आजोबांनाच खरं तर नातवंडांकडे बघून हे गाणं जास्त म्हणावं असं वाटतं की तेरा मुझसे पहिले का नाता कोई. ओके नाही, थँक्यू आजी आजोबा, थँक्यू सो मच. आजी आजोबा, आई बाबा तुम्ही बसा. खुशी तू थांब बरं, तू बोल जरा. तुम्ही सगळेजण बसू शकता प्लीज. बस ना, हो की नाही? काय काय आता तू मला सांग, तू काय काय खेळतेस त्याच्याशी? काहीच नाही, असं साधं खेळते. तू त्याला रडायला लागल्यावर पकडतेस का, धरतेस का? नाही, मम्मीकडे दे. रडेपर्यंत तुझ्याकडे असतो, मग रडायला लागला की तू मम्मीकडे देते. हा. म्हणजे तू रडवतेस? नाही. नाही नाही नाही, मला माहितीये की तुझं खूप प्रेम आहे, हो ना? हो ना? हा. आणि बाळाचं नाव ठेवण्यामध्ये तू हेल्प केलीस का आई बाबांची? थोडीशी. थोडीशी. आता आम्हाला नको सांगूस अजिबात नाव काय, आपण नंतर विचारूया. थँक्यू खुशी, तू खूप गोड दिसतेस. थँक्यू. बसा बसा बसा. आपल्याला आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे वळायचं आहे, ज्याकरता इथे बसलेल्या सगळ्या सुंदर, हुशार, न बोलणाऱ्या महिलांसाठी असलेला हा पुढचा परफॉर्मन्स आहे. तर ही सगळी गाणी तुम्हाला अत्यंत माहिती असलेली आहे, तुमच्या परिचयाची आहे. त्यामुळे परफॉर्मन्सेस चालू असताना सुद्धा तुम्हाला थोडासा ताल धरावासा वाटला आमच्या बरोबर तर तुम्ही धरायचा आहे. स्टार्टर्स तुमच्या हातातले सोडून, ज्यांचे हात रिकामे त्यांनी सगळ्यांनी छान टाळ्या वाजवत राहा. सांभाळून या सारे बंधना
तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची पाहता तुला मी वरले प्रिया रे जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे राजस्वरूप हे गळ्यात माळले कुंकू कोवळे भाळी लावले वादळ झेलते मीच सुवासिनी स्वामी लाभतो असा युगातुनी सप्तपदी चालते नभातुनी मी साजते तुझ्याच लोचनात रे पण जन्मले आधी तुझ्या मनात रे मग भेटले पुन्हा नवी मलाच रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे ओ स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया चाहली मोठी मोहरे काया चाहली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा तुम्हाला आवडला ना परफॉर्मन्स? आता सांगा मला कुठल्या कुठल्या सिरियलचे टायटल ट्रॅक्स तुम्ही आता बघितलेत? उंच माझा चौका बरोबर आहे. अजून होणार सुन मी या घरची. अजून स्वामिनी अगदी बरोबर आहे. आणि शेवटचं जे गाणं होतं ते का सिनेमातलं होतं, काकस्पर्श मधलं होतं आणि त्या गाण्याचं नाव आहे जन्मबाईचा. कुठलीही मुलगी उंच माझा चौकापासून जन्मबाईचा पर्यंतचा प्रवास करत असते. तर आता या जन्मबाईचा गाण्याच्या 2 ओळी आपण सगळ्या एकत्र म्हणून म्हणूयात का? हो ना, चला म्हणा 1 2 3. जन्मबाईचा एक आईचा एक ताईचा. आता हे स्पेशल परफॉर्मन्स इथल्या सगळ्या सुंदर महिलांसाठी होता असं मी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आता पुढे एक मस्त गेम आपल्याला खेळायचा आहे आणि त्या गेम साठी इथल्या सगळ्या सुंदर महिलांना पुढे यायचंय. पिवळा पुढचा रंग आहे हिरवा. हिरवा हिरवा लवकर पुढे या सोबतीने. हा, कोण कोण अजून हिरवा रंग पकडून आणा. पुढचा रंग आहे गुलाबी केशरी लाल. हात वर करून उत्तर द्यायची. तुम्हाला जर असं कळलं की कोणाच्या तरी घरी बाळ जन्माला आलेला आहे, आता यांच्याच घरी बाळ जन्माला आले, तर बाळ हा शब्द डोक्यात आल्यानंतर ऐकल्यानंतर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आठवतात ज्या बाळासाठी तुम्ही आणून देऊ शकता किंवा आपण आणू शकतो? हा,
गुळगुळा कोणी उत्तर दिलं जोरात? गुळगुळा बरोबर. काजळ बरोबर. त्या साईडच्या टीम बाळगुटी डायपर. 10 नंबरवर पहिला डायपर आला पाहिजे आणि लंगोट. काजळ मुद्दा पण म्हटलं नजर लागते ना. बरोबर आहे. काजळ थोडं आपण पण लावू शकतो आणि ओके. सागर गोटी. हा जमलं टोपलं तेच सांगितलं. अजून जे उत्तर देते त्याने आठवत काय काय भरपूर गोष्टी. अजून आठवा गोधडी. बरोबर आहे. एक मिनिट. हा काय? हात मोजे पाय मोजे पावती. बरोबर आहे. अजून जॉन्सन पावडर. जॉन्सनचीच पावडर फक्त, दुसरी चालणार नाही. जॉन्सन सोप. आता बॉटल म्हणलं ना ते उत्तर रेकॉर्डच नाही झालं. परत सांग. दुधाची बॉटल. बरोबर आहे. जॉन्सन सोप म्हणजे बेसिकली बेबी प्रॉडक्ट. बेबी लोशन बेबी प्रॉडक्ट सगळे. काजळ मला ऐकू येतं असं. बर पुढे उत्तर. अय्या हे काय उत्तर तुम्ही पण सांगा. हा बेबी क्रीम पीठ आणि मलाई. वा वा वा. डाळीचं पीठ आणि मलाई. परफेक्ट. बाळगुटी आणि वैखण पावडर. क्या बात आहे. परफेक्ट. उत्तर ज्यांनी दिलं नाही त्यांनी उत्तर द्या काहीतरी. चला कोणी राहिलंय का अजून? सुचताय का काही? बरोबर. बाळाला अंघोळ घालणारी धुरी. अगदी बरोबर आहे. माकड आणि टोपी. हो ना. माकड टोपी एकत्र. माकड टोपी. माकड नको ना. ठीक आहे. हा स्वेटर. अगदी बरोबर. सुंठवडा. हा सुंठवडा. डिंकाचे लाडू बाळासाठी नाही. बाळासाठी मग आपण तिच्या आईसाठी पाहिजे. आता बाळासाठी वंशाचा दिवा आला म्हणून पूर्वी ज्या घरी बाळ झालेलं आहे त्या घरी कळशीभर पाणी नेऊन ओतत होते. ज्या घरी बाळ झालंय त्या कुटुंबाला पाण्याची मदत आणि ही क्रिया 12 दिवस करत होते. 12 दिवसानंतर त्याला ज्या घरी बाळ झालंय ते काहीतरी वस्तू भेट देत होते. याला म्हणतात तेल घालणे. ही क्रिया सध्या बंद झालेली आहे. ही सध्या क्रिया बंद झाली कारण मुलगा झाला म्हणजेच वंशाला दिवा आला ही प्रथाच बंद झाली. मुलगी आली म्हणजे खुशी आली घरात हे आपणच बघतोय. त्यामुळे कुठल्याही गोष्टी करता मुलांनी जन्म घ्यायला पाहिजे असं नाहीच आहे. त्यामुळे काही प्रथा या काळाप्रमाणे बंद झालेल्याच बऱ्या असतात. पण त्यामागची भावना जर चांगली असेल तर नक्कीच त्यांना आपल्याला पुढे न्यायलाच पाहिजे. आता इतकी सुंदर उत्तर तुम्ही दिलेली त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही यांना भेटायला जाल तेव्हा तुम्ही जे जे उत्तर दिली ते सगळं घेऊन जायचं. हा आठवणीने घेऊन गेल्यापासून आपण ऐकत आणि म्हणत आलेली किंवा आपल्या मुलांसाठी म्हणलेली बडबड गीत सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणायचं. ओके चला सांगा तुम्ही काय म्हणणार आणि तुम्ही काय म्हणणार. सगळ्यांनी मिळून म्हणा. काय म्हणाल? हा म्हणा म्हणा. ये गाई गोठ्यात बाळाला दूध दे वाटीत. बाळाची वाटी मांजरसाठी मांजर गेले रागाने. त्याला खाल्ले वाघाने. वाघ मामा गुरगुरतो. अस्वल मामी पोळ्या करते. लहान मुलांना जेवायला घालते. एक पोळी करपली दुधा संगे बरपली. दूध झाले कडू आले रडू. मामी माणूस असेल किंवा अस्वल असेल तिला पोळ्याच करायला लावतो आपण बघा. चला इकडे सांगा म्हणा. आपडी तापडी गुळाची पापडी दम्मक लाडू तेल पाडू तेलंगीचा एकच आजकाल जिंगल टून्सचा जमाना आहे त्यामुळे ही सगळी बडबड गीतं आपली जबाबदारी आहे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायची. आता बाळ जर समोर रडत असेल तर किती छान गाणं आपण म्हणलो तरी त्याच्यासमोर जोपर्यंत हातवारे करत नाही आपण तोपर्यंत आपल्याला त्याला शांत बसवता येणार नाहीये. त्यामुळे आपण आता सगळ्यांनी मिळून एक बडबड गीत सगळ्यांनी सादर करायचं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे. सगळ्यांनी हात दाखवा आणि गाळा गाळा कापूस पिंजला रे. रंगाची वारा झुंजला रे. आता तुझी पाळी मीच देते टाळी.
हे देवा थँक्यू आज तुझ्यामुळे आम्हाला माझ्याकडे हात दाखवा इतका सुंदर कार्यक्रम बघता आला. आता परत वर बघा. आता बघा हाताकडे बघा. थोडस नाचता येऊ दे. आता जो तुमचा हात खांद्यावर होता तो कमरेवर ठेवा आणि म्हणा म्युझिक. चलो कंबर हलवा. व्हॉल्यूम द्या थोडा. माझ्याकडे बघा. हात बघा. हात वर करून टाळ्या वाजवूया. हात खाली. आता सोनियाकडे हात दाखवताय तुम्ही थांबलाय तिथं. ताई सगळ्यांनी हात धरा एकमेकीचे. वर खाली वर खाली. पुन्हा एकदा हात सोडून टाळ्या. हात करा. श्रीकांता. Thank you ladies. Thank you so much. Thank you. I hope तुम्हाला सगळ्यांना मजा आली असेल. Thank you. ये भी न जाने वो भी न जाने नैनों के रंग नैना जाने मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. जग की कोई रीत न जाने मैं तो बस तेरी हुई दीवानी. मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना वे मखना. तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना. छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना वे मखना. तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना. कुठ्याचा मा बना हाती बिगा बना. ऐकत नाही येड मन हे असं कठा बना. दडड ओसरना हुरहुर बिसरना. त्यात खुळ एका जागी कुठच ठरना. जागत राहतो एकट गात समान बघत हे. मन धावतया तुझ्याच माग डोलतया. तुझ्याच साठी जाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. धावतया तुझ्याच माग डोलतया. तुझ्याच साठी जाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे.
तकदीरों में तेरे हाथों की लकीर है। मैं पन्ना हूँ कोरा, तू बनी हुई तस्वीर है। तेरी बातों से ही मेरे रास्ते रोशन हुए। तेरे इस प्यार ने मेरी जिंदगी बनाई है। साथ तेरा हर बात तेरी वो किस्से मुस्कुराने के। साथ तेरा हर बात तेरी वो किस्से मुस्कुराने के। बस प्यार तेरा सच्चा, सब रिश्ते हैं दिखावे के। मेरा भाई तू मेरी जान है। मेरा भाई तू शान है। मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू। आणि इतक्या गोड परफॉर्मन्स नंतर आता आपल्याला मगाशी मी बोलवलं होतं त्या सगळ्या मावशी, आत्या, मामी, काकू, बाळाची मावशी, आत्या, मामी, काकू यांनी लवकर पुढे यायचंय. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. काहीतरी शेअर करा तुमचं आणि त्यांचं नातं कसं आहे. त्यांना या पुढच्या त्यांच्या सगळ्या जर्नी करता शुभेच्छा द्या. कोणीतरी एकाने किंवा दोघांनी बोला. कोण बोलेल? नमस्ते सर्वांना. मी नीता चौगुले. अमोल आणि सोनिया यांची म्हणजे अमोलची मी बहीण आणि सोनियाची मी नणंद. आणि आमच्या घरी जो नवीन पाहुणा आलेला आहे त्याच्या आगमनाने आमच्या घरात आनंदीच आनंद झालेला आहे. तर मी त्यांना त्यानिमित्ताने त्या दोघांचंही अभिनंदन करेन. आणि त्याच याने त्यांनी आज आमच्या घरात जो चिरंजीव दिलेला आहे त्याबद्दल त्याचे आभारी मानेन. मी सोनियाची बहीण. इथून पुढे सगळे जे आहेत ते आम्ही बहीण होईल. आमचं नाव सोनिया आमच्यातली सगळ्यात लहान. सोनिया आमची सगळ्यात लहान बहीण, त्यामुळे ती लहानपणापासून सगळ्यांची खूप आवडती होती. प्रत्येकाला वाटतं की आपलं एक चौकोनी कुटुंब असावं. मुलीचा अट्टा म्हणजे मुलाचा अट्टाच कधीच नसतो, पण चौकोनी कुटुंब असलेलं प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे सोनियाला म्हणजे जसं त्यांनी मेन्शन केलं की चान्स घेण्यापासून ते रिझल्ट लागेपर्यंत ह्या सगळ्यात आमचीही तेवढीच इन्व्हॉल्वमेंट होती की एक ब्लेसिंग्सच्या स्वरूपाने. सो वी ऑल आर सो हॅपी अँड वी ऑलवेज सेंड सो मच ब्लेसिंग्स टू आवर सिस्टर ऑल्सो अँड हर फॅमिली ऑल्सो. क्या बात. थँक्यू. मस्त. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सपोर्ट असाच त्याच्याबरोबर कायम राहणार आहे. थँक्यू सो मच. इकडे आलात तुम्ही. आणि पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. दो दो रे बाळा दो दो रे. दो दो रे बाळा दो दो रे. जाग रे बाळा जाग रे. ढोलनगारे घुमू जात रे झळू जात चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. गडागडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे. तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र तुला हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र तुला हा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा लिंब लोणवत राग लवकर दुष्ट रागल बाळा राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा लिंब लोणवत राग लवकर दुष्ट रागल बाळा कौसल्येचा राम कसा लाल यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो रे बाळा जो रे जाग रे बाळा जाग रे अर्जुन द्या श्रीकृष्ण द्या मधुसूदन घ्या महादेव द्या गोपालला पाळण्यात ठेवा ठेवा पाळण्यात आणि बाळ रडत असेल तर वर्षभर बाळाला पाळण्याला फक्त त्याच्या पाय लागू द्या जो बाळा जो 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 बाळा जो जो झोपी गेल्या थकून द्या रवींद्र घ्या देव द्या धोनी घ्या महादेव घ्या गोविंद घ्या गोपाल द्या श्रावण महिन्यातल्या 4थ्या मंगळवारी आनंद झाला पुण्यनगरी जो बाळा दो दो रे दो रविरायाने प्रकाश फेकला अमोल राजाला पुत्र हो झाला सया सांगती एकमेकीला जो बाळा दो दो रे दो पहिल्या दिवशी मातेचे हाल पुत्र पाहुणी झाली निहाल न्याळीचा आपल्या लाडच्या पुता धन्य झाली हो सोनिया माता धन्य झाली हो सोनिया माता जो बाळा दो दो रे दो दुसऱ्या दिवशी दुसरा थाट बाळाला पाहण्याचं मिळेना वाट काका हाताची पाहती वाट काका हाताची पाहती वाट जो बाळा दो दो रे दो तिसऱ्या दिवशी प्रकार आगळा बाळाचा पाहून नवीन झाला सगळ्या जगाला प्रेम डोळा जो बाळा दो दो रे दो चौथा प्रकार 4थ्या दिवशी आजोबा आजी त्याची आजी हौशी बाळाला सजवण्याचं नाचे मामा मावशी चौथा कटकीने लिहिला बाळाच्या जीवनाचा पाडा वाचला बाळाच्या जीवनाचा पाडा वाचला जो बाळा जो दो रे दो आंबवले कुलाच्या
त्याचा विकास व्हावा आयुष्य उज्ज्वल आशीर्वाद देते आजी मंगल शुभाची माता सुखी सेवा देवा जीवनात सुखी सेवा देवा जीवनात दोघाला दोरे दो आंबवले कृष्णाचा गोकुळातला सादर कृष्ण हा गोड हातला गोड फुलाचा घेऊन हातचा हात ठरेल फुलाचा सोन्याची श्रेष्ठांची शिवाज कामाच्या पाठी पंचांची बारशाचा उजावो त्या नावाच्या पाठी गोवाला पाहून सुटीला शनिवारचा पानाचा दला फुला माळाचा सोळ्या कलला बाळाच्या कांच्याचा खया गजर अमर नावाचा गोवाळा दोरे दो लाडला है प्यारा प्यारा बेटा प्यारा प्यारा बेटा है खुशी से छोटा सीता का लाडला है सबसे न्यारा छोटा छोटा बेटा ये बड़ा बन जाए कुल को रोशन सगळ्यांनी लक्ष देऊन पाहावे की बाळाचं नाव काय आहे. आमच्या बाळाचं नाव विहार. इवल्याशा डोळ्यातून झडे नवलाई इवल्याशा डोळ्यातून झरे नवलाई निज बाळा निज माया आपण इथं आलो आहोत तर आता बाळाचं नाव आपण डिक्लेअर करू. निज बाळा निज माया गाते ही अंगाई वळल्या मुठीत काय सपान झाकळा वळल्या मुठीत काय सपान झाकळ बोबड्या बोलाना माझं आभाळ दाटलं हसलास खुद कन सुखावली आई निज बाळा निज माया गाते ही अंगाई निज बाळा निज माया गाते ही अंगाई चिवकाऊ झोपी गेले वासरू झोपलं चिवकाऊ झोपी गेले वासरू झोपलं काळोखल गावरान पाखरू जागलं काळोखल गावरान पाखरू जागलं चिरी चिप झाली आहे अंगणात जाई निज बाळा निज माया गाते ही अंगाई निज बाळा निज काही शब्द संकलन केलेले आहेत. चुकणार आहे मला माहिती कारण आम्ही काही तुमच्यासारखे एवढे पारंगत नाही आहोत पण प्रयत्न करू शब्दांमधून आपण बाळाच्या पाळण्याचा विचार करताना बाबांना करा उगून जो बाळा जो जो बाळाच्या बाबांना करा उगून बाबा आले धावून
बाळाचे बाबा आले धावून माने पूर्ण झाली इच्छा ही माझी माझ्या बघू नका द्या खाली मी आजी पाचव्या दिवशी बाळाचे काका म्हणत गो दुर्गा महिनी किती भाग्याची दुर्गा आयुष्य करे ईश्वर बाळाची रामा कर तुझे श्रीरामा विनासायास त्या खुशी भाचा माझा सोन बावन खशी जो बाळा पाहू बाळाला पाहू घोबरे गाल त्याचे किती गमवू जो बाळा जो जोरे जो गाते कुकिळ ओके तसाच वारा वाहतो आजोबा सगळीकडे त्याचा आनंद घेऊन झरे न बलाई इवल्या डोळ्यातून झरे न बलाई निज बाळा निज माया गाते ही अंगाई गाते ही
चोहीकडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा. महक जाऊं मैं आज तो ऐसे फूल बगिया में महके हैं जैसे बादलों की मैं ओढ़ूं चुनरिया झूम जाऊं मैं बन के बावरिया अपनी चोटी में बांध लूं दुनिया. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की